रब की कमानी है, इश्क कोई दिल की दीवानी है। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता. आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या. कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथंसुद्धा फॉलो करून घ्या. तिथंसुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून आपल्या बॅक किंवा आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिसेल, तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड केल्यानंतर आपला हा जो इमेज असेल त्याची लेंथ जे असेल ते आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत करायची. त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता बिटनुसार आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर बिट 2 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती इथं येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती आपल्या जिथे येऊन इथं स्प्लिट करायचे, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करा. त्यानंतर बिट 7 वरती आपल्या जिथे काय करायचं मित्रांनो, येऊन स्प्लिट करायचं आहे. तर तुम्ही जिथे अशा प्रकारे इथं बरोबर जे अशा प्रकारे आपले जेवढे काही इथं बिट असतील त्या बिटनुसार आपले इमेज जे असतील तिथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या. स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथं डिलीट करून टाकायचं आहे. तर मित्र, आता इथं आपले जेवढे काही इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला जे तिथं ॲनिमेशन द्यायचे तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर त्या कॉम्बोमध्ये आपल्या इथं ॲनिमेशन भेटणार आहेत. तर आपण वेट करत ते ॲनिमेशन जिथं लोड होईपर्यंत. तर बघा मित्र, आता कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रेन 4 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं जे ते बघा आता स्लिप अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रायसेक्ट 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. तर इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जे बघा आता वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इनमध्ये येऊन आपल्या इथं जे बघा मॅजिकल स्पार्क 2 अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जाऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्या इनमध्ये जाऊन स्मोक हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये जाऊन बाउन्स 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं म्हणजे आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. तर इथं आपलं ॲनिमेशनचं वगैरे तर काम झाले. तर आता मी तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट सांगेल ते आपल्याला इथं अप्लाय करायचे. तर आता बघा आपल्या जे ते 9 सेकंदाच्या इमेजवरती यायचं. त्यानंतर तुम्हाला इथं स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा तर त्यावरती जायचं आहे. त्यात लाईट इफेक्ट यामध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो इथं आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये इथं भेटणार आहेत. तर आपण वेट करते लोड होईपर्यंत. तर इथं हा बघा मित्र लाईट इफेक्टमध्ये फ्लॅश अशा प्रकारचा इथं एक भेटेल ट्रान्झॅक्शन इफेक्ट. तर तिथं अप्लाय करण्याचं टाइम लेंथ जी असेल ती 0.1 सेकंद इथं ठेवा. परत नंतर आपल्याला थोडंसं पुढे येऊन जायचं आहे. 16 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक करून
आपल्या परत लाईट इफेक्टमध्ये येऊन व्हाईट फ्लॅश हा जो इथं आहे मित्रांनो ट्रान्झिशन इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. तर मित्र आता त्यानंतर आपल्या जिथे इमेजेसला ह्या जिथे काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे, ते देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये आपल्याला यायचं आहे. त्यानंतर डायमंड झूम अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट, तर जो अप्लाय करायचा, अप्लाय केल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या 3 सेकंदापर्यंत ठेवायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे काय करायचं मित्र, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करून वर्टिकल जे ते आपलं 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. तर इथं हे सर्व केल्यानंतर आपल्या जिथे परत 9 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लव सेक्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं गर्ल सिक्रेट हा जो इथं इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर इथं केल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यानंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत जिथे काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या क्रिसमस यामध्ये येऊन जायचं आहे. त्यात इथं वंडरलँड अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तर तो तिथं अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट जी असेल ती एंडपर्यंत इथं करून घ्या. परत आपल्याला तिथंच यायचं आहे आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या लाईट इफेक्ट यामध्ये इथं येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं लेक 2 अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. म्हणजे आपलं सॉरी मित्रांनो एंडपर्यंत इथं करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही ह्याचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला कमी हवा असेल तर इथं कमीसुद्धा करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ तो सेव्ह होण्यास इथं सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.